नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण हॉटेल स्टाईल चमचमीत कढाई पनीर कमी वेळेत कमी साहित्यात खास असा मसाला वापरून तयार केलेला आहे। खास जो मसाला वापरलेला आहे त्यामुळे आपली कढाई पनीरची रेसिपी अगदी चटपटीत आणि हॉटेल स्टाईल तयार झालेली आहे। तुम्ही जर ही रेसिपी किंवा ही पनीरची भाजी घरी बनवाल तर तुम्ही बाहेरचं किंवा हॉटेलमध्ये पनीर खाणं विसरून जाल, एवढी भारी चटपटीत आपली ही रेसिपी तयार होते। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तरी मी इथं कढाईमध्ये 2 चमचे तेल टाकलेला आहे। त्यामध्ये बारीक कट केलेले चौकोनी कट केलेला कांदा आणि चौकोनीमध्ये एक शिमला मिरची कट करायची आणि टोमॅटो सुद्धा आणि पनीरचे तुकडे सुद्धा अशा पद्धतीने चौकोनी तुकडे करायचं आणि तेलावर हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। तर तेलावर छान असं परतून हे घेतल्यामुळे कढाई पनीरची टेस्ट अजून अप्रतिम लागते। तर थोडंसं मी इथं किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि हे तेलावर 2-3 मिनिटं परतून झाल्यावर आता आपण काढून घेणार आहोत। पनीरला जास्त काळपटपणा येऊ द्यायचं नाही, थोडंसं गोल्डन ब्राऊन आलं की लगेच आपल्याला हे काढून ठेवायचं आहे। त्याच कढईमध्ये अजून 2-3 चमचे तेल टाकून घेतलेला आहे। त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे, खडे मसाले टाकून घेतलेला आहे। तुमच्या आवडीनुसार कोणतेही खडे मसाले तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता। तर हे परतून झाल्यावर यामध्ये बारीक कट केलेले 2 कांदे टाकलेले आहेत। एकदम जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही बारीक कट करून ह्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा छान असा लालसर झाल्यावर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे। हे सगळे पदार्थ जिन्नस छान असं आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपण सुके मसाले टाकणार आहोत। त्यासाठी मी इथं 1-1.5 चमचा लाल तिखट, हळद, धने जिऱ्याची पावडर टाकलेली आहे। थोडासा घरचा काळा मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा। आणि हे सगळे छान मसाले मंद आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची जेणेकरून मसाले करपणार नाही। तर इथं मी टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे। 2 मोठे असे लाल टोमॅटो घेऊन छान अशी मिक्सरला प्युरी करून घेतलेली आहे। तर हे छान असं आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ह्यामध्ये टाकून घेते जेणेकरून ग्रेव्ही आपली करपणार नाही। तर छान तेल सुटेपर्यंत ही जी ग्रेव्ही आहे छान परतून घ्यायची, त्यामुळे जी कोणती भाजी आपण बनवतो त्याला टेस्ट अप्रतिम येते। तर ग्रेव्ही अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। त्यामध्ये आपण तेलावर परतलेले जो पनीर आणि कांदा, टोमॅटो, शिमला मिरची होती ती टाकून घ्यायची ह्या स्टेजला। तर बघा अशा पद्धतीने मस्त कमी वेळेत ही भाजी तयार होते। जास्त आपल्याला वाटण किंवा कोणतेही मसाले वेगळे टाकायची गरज नसते। एक खास असा मसाला आहे तो आपण भाजी शिजल्यावर शेवटी टाकणार आहोत। 5 मिनिटं छान अशी भाजी शिजून घ्यायची आणि त्यामध्ये मी इथं सुहानाचा किचन किंग मसाला टाकलेला आहे। पनीरचा मसाला न टाकता अशा पद्धतीने तुम्ही किचन किंग मसाला आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। 2 मिनिटं हे छान असं मिक्स करून आपली ही झटपट अशी कढाई पनीर रेसिपी तयार झालेली आहे। खूप अप्रतिम लागते, दिसायला सुद्धा खूप अप्रतिम आणि खायला सुद्धा अप्रतिम। तुम्ही ही भाजी चपाती किंवा तंदुरी रोटी सोबत सुद्धा खाऊ शकता। मी तोही व्हिडिओ गव्हाच्या पिठापासून तंदुरी रोटी बनवलेली आहे, तोही व्हिडिओ लवकरच अपलोड करीन। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। तर बघा अशा पद्धतीनं मस्त आपली झटपट चटपटीत घरच्या साहित्यामध्ये कढाई पनीर हॉटेल स्टाईल तयार झालेली आहे। तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। हॉटेलमध्ये जाऊन पनीर खाणं विसरून जाल, एवढी अप्रतिम होते आणि झटपट होते। तर ह्यासोबत तुम्ही चपाती, तंदुरी रोटी किंवा घरच्या घरी अशा वेगळ्या पद्धतीच्या फुलके, नान काहीही बनवू शकता। तर मी गव्हाच्या पिठापासून तंदुरी रोटी ही रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ
एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशा पद्धतीची मस्त गव्हाच्या पिठापासून तंदुरी ही रेसिपी शेअर करणार आहे। बघा किती मस्त हा बेत आहे, तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे त्यामुळे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। मी माझ्या चॅनलवर नवीन व पारंपरिक पद्धतीने व्हिडिओ शेअर करत असते, त्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटून जाईल। चॅनलवर अनेक असे उन्हाळी पदार्थ व भाज्यांचे वेगळ्या पद्धतीचे साऊथ इंडियन व नवीन पद्धतीच्या भरपूर अशा रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही जाऊन बघा। त्या कशा झाल्या कमेंट्स करून सांगा। असा झटपट व पारंपरिक पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।